नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमागर्जं छायामात्रंडं संभूतं तम नमामि शनीश्वरम। श्री शनी जयंती निमित्त शनी मंदिर सिडको नवीन नाशिक येथे अंबिका मित्र मंडळ शिक्षण संस्था अध्यक्ष तसेच भाजपा नाशिक महानगर उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, अंबिका मित्र मंडळ शिक्षण संस्था सचिव तसेच भाजप नाशिक महानगर माजी सरचिटणीस अमोल पाटील यांच्या आयोजनात शनी महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त रक्तदान शिबिर, भजनाच्या कार्यक्रमासह सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। शनी जयंती निमित्त महाअभिषेक तसेच शनी याग व भजनाचा कार्यक्रमासह सायंकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आले। तसेच आयोजकांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी समाज कल्याण शासनाची माहिती पुस्तक वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी आयोजक बाळासाहेब पाटील तसेच अमोल पाटील यांनी उपस्थित त्यांना शनी जयंतीच्या शुभेच्छा देत आभार मानत कार्यक्रमाची माहिती दिली। वर्षापासून पहिले 10 वर्षे पवन नगर आणि या जागेत 17 वर्षापासून हा सातत्याने चालू आहे आणि याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा हे आम्ही सकाळपासून सर्व आवाहन करतोय। आणि या ठिकाणी आलेले सर्व ज्येष्ठ नागरिकांचं मी स्वागत करतो। 1 2 3 साठी काढलेल्या योजनांविषयी बाबींची माहिती, वृद्धांचा हक्क ज्येष्ठांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन व या बाबतीचे सविस्तर माहिती पत्र, मार्गदर्शक पुस्तिका इथं वाटप करण्यात येत आहे। ज्यांचं वय 60 वर्षे पुढे आहे अशा लोकांना हे देण्यात येत आहे। ठराविक प्रमाणात इथं उपलब्ध झाल्या आहेत आम्ही वाटतोय। आपण ज्यांना मिळाली त्यांच्याकडनं ही माहिती आपण घेऊ शकतात। सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, तर त्याच्यामुळे आपण ज्यांना मिळाल्या त्यांनी बाकीच्यांना पण दाखवा। सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा। ज्येष्ठ नागरिकांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील या ठिकाणी मी संस्था प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो। या ठिकाणी जीवाजी बच्चव साहेब असतील, आमचे प्रकाशजी चकोर काका असतील, त्यामुळे गुप्ता भागाच्या माजी नगरसेविका प्रतिभाताई पवार असतील, तसेच योगा क्लासच्या सर्व महिला मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत करतो।
आणि या ठिकाणी आपण आज दिवसभरात त्यांनी यागाचा कार्यक्रम घेतला, मोठं हवन झालं. त्यानंतर त्यांनी जन्मोत्सव सोहळा देखील या ठिकाणी आपण संपन्न केला. आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार झाला आहात आणि या ठिकाणी भजनी मंडळ जे आहे अतिशय सुंदर असं भजन या ठिकाणी आता सादर करणार आहे. तसंच एका व्यतिरिक्त या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे आपण रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे. ज्या भाविकांना या ठिकाणी रक्तदान करायचं असेल त्यांनी अटल सेवालयाच्या पटांगणामध्ये या ठिकाणी रक्तदानाचं आपलं करू शकतात. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि नक्की याचा तुटवडा वेळोवेळी आपल्या देशातील बांधवांना पडत असतो. तर आपण या ठिकाणी रक्तदान देखील करू शकता. सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा शनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत आणि आल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या कार्यक्रमास आयोजक बाळासाहेब पाटील, अमोल पाटील, भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश चकोर, कैलास आहिरे, अशोक पवार, उखा अण्णा चौधरी, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, अशोक पवार, डॉक्टर गणेश पवार, शीतल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, मान्यवर तसेच परिसरातील असंख्य नागरिक महिलांनी शनी जयंती निमित्त श्री शनिदेवाच्या दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.